नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने इम्पॉर्टंट गणितं नेमकी कुठली, कुठले प्रश्न यावर्षी परीक्षेला येऊ शकतात, कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात, यावर आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आजची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या समोर पुस्तकं ठेवा, कारण पुस्तकामध्ये मी महत्त्वाच्या प्रश्नांवरती खुणा करून देणार आहे. प्रश्न किंवा त्या प्रकारचे प्रश्न यावर्षी आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. ओके, तर पुस्तक समोर असलं पाहिजे. तुमच्या पुस्तक जर समोर असेल तर बेटर ठरेल. पुस्तक समोर ठेवा आणि पॉज करून तुम्ही टप्प्याटप्प्याने हे जे प्रश्न आहे सगळे नीट बघून घ्या. सगळे इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, दोन चलातील रेषीय समीकरणे हे जे प्रकरण आहे, आपण कुठल्या प्रकरणावर किती मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारतात हे समजून घेऊयात. दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर 12 मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात. वर्ग समीकरणे या प्रकरणावर 12 मार्काचे, अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर 8 मार्काचे, अर्थनियोजन 8 मार्क, संभाव्यता 8 मार्क आणि सांख्यिकी जे आहे यावरती 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला हीच व्हिडिओ जर इंग्लिश मधून बघायची असेल, सेमी इंग्लिशचे जर विद्यार्थी असतील तर तुमच्यासाठी ऑलरेडी ही व्हिडिओ इंग्लिश मधून बनवले. इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपली ही व्हिडिओ इंग्लिश मधून बघून घ्या. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये मी इंग्लिशचं पुस्तक घेऊन सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं पडेल. तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त मार्कांना पहिलं, दुसरं आणि तिसरं प्रकरण या 3 प्रकरणांवर प्रश्न विचारले जातात. या 3 प्रकरणांची जरी टोटल केली गुणांची तरी ती 36 होते. म्हणजे जवळपास 90% प्रश्न या 3च प्रकरणांवरती विचारले जातात. ओके, त्यामुळे जरा इथं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा बघा, आता प्रकरणावाईज जाऊयात. दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावर 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे या प्रकरणावर 4 मार्काचा एखादा प्रश्न विचारले जाण्याची शक्यता दाट आहे. तर या प्रकरणामधले महत्त्वाचे 2-3 घटक आहेत. 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे क्रेमरची पद्धत आणि एक आहे तुमच्याकडे आलेख. क्रेमर आणि आलेख दोघांपैकी एक प्रश्न 100% किंवा बऱ्याचदा दोघांपैकी 2 प्रश्न. 3 मार्काला क्रेमर, 3 मार्काला आलेख म्हणजे 6 मार्क तुमचे इथंच होतात. किंवा कधी-कधी 3 मार्काला क्रेमर, 4 मार्काला आलेख म्हणजे 7 मार्क तुमचे होऊ शकतात. त्यामुळे क्रेमरची पद्धत आणि आलेख हे 2 गोष्टी तुम्हाला इथं नीट समजून घ्यायच्यात आणि सराव संच 1.4 मध्ये जी काही गणित आहेत ती समजून घ्यायची. तर बघा, या ठिकाणी आपण सांगतोय काही महत्त्वाच्या गोष्टी त्या जरा समजून घ्या. यामध्ये बघा, इथे हा जो प्रश्न आहे हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे 15x + 17y = 21, 17x + 15y = 11 याला म्हटलं जाईल की सोडवा. इथं तुमचा प्रश्न आहे सोडवा किंवा x + y ची किंमत काढा किंवा x - y ची किंमत काढा. असा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेला विचारला जातो. किंवा तुम्हाला इथे आकडे बदलून विचारले जातील मित्रांनो. 15x + 17y = 21 च्या ऐवजी 12x + 13y = 21 आणि 13x + 12y = 11 असे फिरवून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर इथं हा जो प्रश्न आहे जरा याच्याकडे लक्षात घ्या. 3 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न तुम्हाला बहुपर्याय आपल्या याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए किंवा तिसऱ्यातला ए यामध्ये हा प्रश्न तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे कृतीवर आधारित तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, यानंतर सराव संच 1.1 मधला हा जो 7वा आणि 8वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला, हे जे 2 प्रश्न बघा, कारण 3 मार्काचे हे प्रश्न आहेत मित्रांनो. 3 मार्काला यातला एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघा. पुढे मी तुम्हाला म्हणतो आलेख पद्धत. तर आलेख पद्धतीने समीकरण सोडवा. ह्याच्या अगोदर हा जो पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, या पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तक्ता पूर्ण करा. या 2 तक्ता पूर्ण करा मधला एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा यासारखा प्रश्न येतो. तर याची तुम्हाला तयारी करायची आहे. त्याचबरोबर इथं आलेख पद्धतीने समीकरण सोडवामध्ये पहिला आणि दुसरा जे काही प्रश्न आहे, तर त्या 2 प्रश्नांकडे बघा मित्रांनो. या दोघांची तयारी करा. या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला आलेख काढायला येऊ शकतो. ठीक आहे. यानंतर या प्रकरणामधला आणखी एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तो म्हणजे पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये बघा किंवा इथे बघा. क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण सोडवा. बघा पान नंबर 14 वरती जी सोडवलेली गणित आहे त्याच्यातलं हे गणित जे आहे ते बघा. हे गणित करून जा, म्हणजे बाकी काय बघायची गरज नाही. प्रत्येक प्रकारचं एक गणित जरी आपण केलं तरी खूप झालं. हेच गणित असं करायचं की या पद्धतीचं मला कुठलंही गणित आलं तरी मला ते सोडवता आलं पाहिजे. एक तर हे गणित करा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो बघा, याच्यामध्ये बघा हे ते गणित करा किंवा एक दुसरं एक गणित जे आहे हे एक करा. ओके, आणि सराव संच 1.3 मधला पहिला, दुसरा, तिसरा ही जी गणित आहेत दुसऱ्यातली ती करा. कारण या प्रकारचं तुम्हाला गणित येतं. तुम्हाला निश्चयकाची किंमत काढायला 100% 1 मार्काला प्रश्न येतो आणि हा जो तिसरा प्रश्न आला तर तो 2 मार्काचा आहे. आणि तिसरा प्रश्न पण एका वर्षी परीक्षेला येऊन गेला. त्याच्यामुळं या सराव संच 1.3 मधली ही 3 गणितं आणि हे दुसरं गणित याची थोडीशी तयारी करा. आणि इथं सोडवलेलं जे गणित दिलंय तुम्हाला मी,
पान नंबर 14 वरचं ते यांची तयारी करा. या प्रकारची गणितं आपल्याला विचारली जाऊ शकतात. क्रेमरच्या पद्धतीनंतर सराव संच 1 पॉइंट जो काही आपला 4 आहे त्याच्या अगोदर बघा, इथे बघा हे गणित आहे. पान नंबर किती? 17. पान नंबर 17 वरती बघा, हे गणित सोडवलेलं सोडवा. तर हे गणित एक आहे, याची तयारी करा. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत. तर एक तर तुम्ही हे सोडवा मधलं एक गणित करा. त्याच्यानंतर हे सोडवा मधलं जे दुसरं आहे ते दुसरं गणित करा. आणि त्याच्यानंतर हा जो आपला सराव संच आहे, या सराव संचामधली शेवटची 2 गणितं करा. तिसरं आणि चौथं. कारण बरीच वर्ष झाली 1.4 मधली प्रश्न विचारले गेले नाही. त्यामुळे यावर्षी या प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तो थेट ती 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाची आपल्याला विशेष तयारी करणं गरजेचं आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा. पुढे शाब्दिक गणितं जी असतात त्या शाब्दिक गणितामध्ये बघितलं तर इथे सोडवलेली जी काही गणित आहेत त्यांची पण तयारी करा. जसं की हे गणित आहे सोडवलेलं गणित. हेच थोडंसं बघा. या प्रकारचं गणित 4 मार्काला येऊ शकतं. किंवा तुम्हाला या ठिकाणी सांगतो पुढे आपल्याकडे एक गणित आहे याच्यामध्ये. हे बघा हे नावेचं जे गणित आहे अशा प्रकारचं. हे गणित तुम्हाला या प्रकारचं गणित येऊ शकतं. याची तयारी करा. वेगाशी रिलेटेड गणित आहे. त्याची थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथे बघा एक 3 आकडी संख्या. हा एक गणित जे आहे. सोडवलेल्या गणितांकडे बघा. मी तर म्हणतो ज्याला आउट ऑफ मार्क पडायचे त्यांनी सगळी सोडवलेली गणितं बघा. हे पण बघू शकताय तुम्ही. पण सोडवलेल्या गणितांची तयारी करा. आपल्याला खूप फायदा होईल. आणि 1.5 चा जर विचार केला तर हे 6वं जे गणित आहे ते मला असं वाटतं की या पद्धतीचं गणित आपल्याला यावर्षी येऊ शकतं. याच्यामध्ये इथं आकडे बदलू शकतात. 1900 च्या ऐवजी 555 येऊ शकतं. विमानाने पूर्ण केलं, काही अंतर बसने पूर्ण केलं, काही विमानाने. बस आणि विमानच्या ऐवजी बस आणि मोटार असेल किंवा काही अंतर मोटारने पूर्ण केलं, काही अंतर विमानाने पूर्ण केलं. तर काही अंतर विमानाने पूर्ण केलं, काही अंतर लोकलने, आगगाडीने पूर्ण केलं आणि वेग या ठिकाणी थोडासा बदलू शकतं. 5 तासाच्या ऐवजी वेगळे तास देईल. पण या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा संकीर्ण प्रश्न संग्रह 1 मध्ये आहे. त्यामध्ये बघा हा जो पहिला प्रश्न आहे, इथं मी तर म्हणतो तुम्हाला जे बहुपर्यायी प्रश्न आहे सगळे बघा. या प्रकारचे प्रश्न आपल्याला बऱ्याचदा विचारले जातात. ठीक आहे. बहुपर्यायी प्रश्न बघितले त्याच्यानंतर बाकी याच्यातलं काही जास्त बघायची तुम्हाला आवश्यकता नाहीये. ओके. तर बघा पुढे जाऊयात. पुढचे काही आता प्रश्न या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. पुढे बघा वर्ग समीकरणे या प्रकरणाचा जर विचार केला, तर या प्रकरणामध्ये मित्रांनो तुम्हाला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात पहिल्या करायच्या. एक म्हणजे अवयव पद्धतीने समीकरण सोडवणे आणि दुसरी पद्धत सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे. या 2 पद्धतींवर हमखास प्रश्न विचारला जातो. अवयव पद्धत 3 मार्काला, 2 मार्काला आणि सूत्र पद्धत 3 मार्काला. या 2 गणितं जरी तुम्ही केली, तर तुमचे 5 मार्क या ठिकाणी फिक्स होतात. त्यामुळे या 2 गोष्टी नीट समजून घ्या. आता याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, की सराव संच 2.1 जो आहे, हा सराव संच सगळ्यात महत्वाचा आहे. हा सराव संच मी तर म्हणतो सगळा केला पाहिजे. कारण तुम्हाला वर्ग समीकरण कोणते ते ठरवा या प्रकारचा प्रश्न येतो. सोपे-सोपे. त्यानंतर इथं ए किमती काढा. त्याचबरोबर इथं एखादी किंमत चलाचं मूळ एखादी चलाची किंमत वर्ग समीकरणाचं मूळ आहे की नाही ते ठरवा. आणि ह्या 5वा आणि 6वा जास्त विशेष आहे. या प्रकारचा प्रश्न कधी 1 मार्काला येतो, कधी 2 मार्काला येतो, कधी 3 मार्काला येतो. 5व्या 6व्या वरती जास्त फोकस द्या. कारण वरचे खूप सोपे आहेत. ते तुम्हाला येतील. ओके. त्याच्यानंतर 2.2 चा जर विचार केला ना मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो 2.2, 2.3 आणि 2.4 याच्यामध्ये काय माहितीये का? एक तर अवयव पद्धत आहे आणि पूर्ण वर्ग पद्धत आणि सूत्र पद्धत. प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित सोडवून जा. प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित. अवयव पद्धत आणि सूत्र पद्धत येणार. त्याच्यामुळे मी याच्यातलं काही आय-एम-पी सांगत नाही. प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित सोडून जा. विषय संपला. बाकी काही जास्त टेन्शन घेऊ नका. ओके. अवयव पण सूत्र पद्धतीवरती प्रश्न येऊ शकतो आणि अवयव पद्धत. आता 2.4 मध्ये सूत्र पद्धत आहे. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे. एक-एक गणित प्रत्येक प्रकारचं सोडवायचं. डोक्याला ताप नाही, टेन्शन घेऊ नका. आता पान नंबर 45. 45 वरती बघा इथे तुम्हाला विवेचकाची किंमत काढा. आय-एम-पी प्रश्न आहे. प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित सांगतो. इथे विवेचकाची किंमत काढा याची तयारी करा. इथं समीकरण तुम्हाला बदलेल, पण विवेचकाची किंमत काढा प्रश्न येतो. किंवा वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा. हा पण आय-एम-पी आहे. दोघांपैकी एक प्रश्न येतो. विवेचकाची किंमत काढा किंवा मुळांचे स्वरूप काढा. तर त्यामुळे याच्यातलं हे एक गणित जे आहे त्याची थोडीशी तयारी करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपल्याला आहे, की बघा इथं अल्फा अधिक बीटा हा एक इम्पोर्टंट प्रश्न आहे. खूप वर्ष झालं आला नाही. याच्यात अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढा. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. याची तयारी करा. आणि त्याच्यानंतर इथे बघा, इथे आपल्याकडे हा बघा, हा एक प्रश्न आहे तिसरा. हा इम्पॉर्टंट आहे. इथं तुम्हाला अल्फा घन अधिक बीटा घन आणि अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग किंवा अल्फा घन वजा बीटा घन असा पण प्रश्न येऊ शकतो. याची थोडीशी तयारी करा. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं हा एक प्रश्न करून जा. ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 आणि -7 आहे. वर्ग समीकरण तयार करा. प्रश्न 100% येऊ शकतो.
याच्यामध्ये कसं माहितीये का, वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याला. मग इथे तुम्हाला आकडे बदलतील. -3 -7 च्या ऐवजी वेगळं काहीतरी येईल. पण वर्ग समीकरण तयार करायला येईल. ज्याचं हे सूत्र आहे वर्ग समीकरण तयार करायचं. मित्रांनो, वर्ग समीकरण तयार करा. या प्रश्नाची तयारी नीट करा. ठीक आहे. आणि 2.5 मध्ये विवेचकाची किंमत सांगितले. मुळांचं स्वरूप याच्यातलं पण गणित सांगितलं मी वरती. त्याचबरोबर वर्ग समीकरणे तयार करा हे पण सांगितलेलं आहे. आता यामधला बघा हा जो 5वा प्रश्न आणि या ठिकाणी 7वा प्रश्न. 7वा प्रश्न करा. कारण ह्या प्रकारचा प्रश्न ऑलरेडी तुम्ही मगाशी बघितलाय. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत काढायला तुम्हाला प्रश्न येतो. शक्यतो बघितला तर हा पण प्रश्न तुम्ही बघून जाऊ शकताय. 5वा, 6वा, 7वा तिघांची तयारी करा. यानंतर याच्यामध्ये बघा हा एक आगगाडीचा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न 4 मार्काला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याची थोडीशी नीट तयारी करा. ओके. याच्यानंतर पुढे बघा 2.6 मधला जर तुम्ही विचार केला तर हा जो बोटीचा प्रश्न आहे, या बोटीच्या प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. आणि हा 9वा जो प्रश्न आहे, हा 2-3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय. इकडं भागाकार भाजकाच्या 9 पटीपेक्षा 6 ने मोठा आहे. त्याच्याऐवजी 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. याच्याऐवजी 9 पटीपेक्षा 2 ने अधिक आहे असंही येऊ शकतंय. आकडे बदलून इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा बघा मुद्दा. संकीर्ण मधले जी काही मित्रांनो तुमचे बहुपर्यायी प्रश्न आहेत, तर ते बहुपर्यायी प्रश्न सगळे करायचे. त्याच्यातला एकही प्रश्न सोडवायचा नाही मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे असतात. कारण बहुपर्यायी प्रश्न येतात ते सगळे करा. ओके. त्याच्यानंतर इथे बघा यामध्ये जर बघितलं तर तुमचा पुढचा जो सराव संच आहे, आपला संकीर्ण प्रश्न संग्रह आहे. याच्यामधले काही प्रश्न आहेत, तर त्याच्यातलं मी तुम्हाला काही प्रश्न सांगतो. याच्यातलं हे 9वं जे गणित आहे, त्या 9व्या गणिताकडे लक्ष द्या आणि हे 8वं गणित आहे, 8व्या गणिताकडे लक्ष द्या. 8वं, 9वं ही 2 गणितं बघा. ओके. ठीक आहे. आणि हा जो 15वा प्रश्न आहे, 15वा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे. एक टाकी 2 नळ्यांच्या सहाय्याने 2 तासात पूर्ण करते. फक्त लहान नळ्याने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळ्याने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तासाने जास्त आहे. तर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल? हा प्रश्न आकडे बदलून येऊ शकतो. आकडे बदलून हा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा बघा. 2 तासाच्या ऐवजी 5 तासात पूर्ण भरता येईल. लहान नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या नळापेक्षा 3 तासच्या ऐवजी 4 तास जास्त लागतात. 5 तास जास्त लागतात असा प्रश्न येऊ शकतो. ओके. अंकगणिती श्रेणी या प्रकरणावर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट TN ची किंमत काढा. T12, T13 ची किंमत काढा. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तो खूप वेळा विचारला जातो. याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो सराव संच जो आपला 2.1 आहे, 3.1 आहे. त्याच्यामध्ये एखादी क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. याच्यातला कुठलाही 1 किंवा 2 प्रश्न बघा. पहिले पद दिलेत, सामान्य फरक दिले आणि अंकगणिती श्रेणी लिहा. याच्यातली 2 गणितं करा. प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित केलं तरी काम होईल. आणि बऱ्याचदा मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न पण विचारला गेलेला आहे. पहिले पद आणि सामान्य फरक काढा. हा प्रश्न पण 1 मार्काला विचारला जातो. ठीक आहे. यानंतर पुढचा जो सराव संच आहे मित्रांनो, पुढच्या सराव संचामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा, याच्यामध्ये जी सोडवलेली गणित आहे, त्या सोडवल्या गणितामधला हा दुसरं जे गणित आहे, ते एक इम्पॉर्टंट आहे. हे गणित एका वर्षी परीक्षेला येऊन गेलंय आणि त्याच्यानंतर हा एक प्रश्न महत्वाचा आहे, हा पहिला. हे 2 प्रश्न जरा थोडेसे व्यवस्थित करून घ्या. आणि त्याच्यानंतर हा 5वा जो प्रश्न आहे सोडवलेल्या गणितामधला, ज्याच्यामध्ये एनवे पद 99 असेल तर यांची किंमत काढा किंवा 38वे पद शोधा. इथपर्यंतच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याची थोडीशी तयारी करायची आपल्याला. आणि 2.2 मध्ये जर बघितलं तर मित्रांनो 3रा, 4था, 5वा या तिघांपैकी एखादा प्रश्न दरवर्षी फिक्स असतो किंवा दुसरा. एकाच प्रकारचा प्रश्न आहे. हे प्रश्न जरा करून जा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर हा 7वा प्रश्न आणि हा एकंदरीत 7व्या प्रश्नानंतर आपल्याकडे पुढे जर बघितलं, बस हा 7वा प्रश्न जरा करून जा, बाकी काय आवश्यकता नाहीये. ठीक आहे. पुढे बघा आणि केला तर मग हा 8वा प्रश्न. ठीक आहे. नाही 8वा नाही 6वा प्रश्न करा. 8व्या प्रश्नापेक्षा 6वा प्रश्न करा. पुढचा प्रश्न बघूया चला आपण. पुढे जर बघितलं तर पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये SN चा विषय आहे. याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे 3.3 मध्ये बघा 3.3 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा जो चौथा जो प्रश्न आहे 3.3 मधला चौथा प्रश्न थोडासा बघून जा. आणि चौथ्या प्रश्नाबरोबर पहिला प्रश्न आहे. पहिला आणि चौथा. त्याचबरोबर पहिल्या चौथ्या सोबत हा 6वा जो प्रश्न आहे. 6वा आणि 8वा 9वा हे प्रश्न थोडेसे बघा. या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि पुढचा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा त्या सराव संचामध्ये हा एक प्रश्न जो आहे याची तयारी करा. हा दुसरा प्रश्न इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे हा अनवरचा एक प्रश्न आहे. याची एक थोडीशी तयारी करा. हा अनवरचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. हे प्रश्न जरा बघून जा. आणि याच्यानंतर मग आपला जो संकीर्ण प्रश्न संग्रह आहे, सॉरी 3.4 आहे. 3.4 मधला एखादा प्रश्न जो आहे प्रत्येक प्रकारचा एक त्याच्यामध्ये हा एका गृहस्थाने जो प्रश्न आहे. ₹8,000 कर्ज घेतले. कर्जाची रक्कम बदलू शकते. गृहस्थाच्या ऐवजी गृहस्थाचं नाव येऊ शकतं.
व्याजाची किंमत बदलू शकते, पण या पद्धतीचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो किंवा हा तिसरा प्रश्न आहे, याची थोडीशी तयारी करा. ठीक आहे. तर या पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतात आणि यामध्ये बघा संकीर्ण प्रश्न संग्रहमध्ये जर बघितलं, तर संकीर्ण प्रश्न संग्रहमध्ये बघा संकीर्ण प्रश्न संग्रहमध्ये हा जो 11वा प्रश्न एका वर्षी येऊन गेलेला आहे. 12वा आणि 13वा. 11, 12, 13 हे 3 प्रश्न तिघांपैकी एखादा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला येतो. ओके. पुढे अर्थनियोजन प्रकरण जर बघितलं, तर या अर्थनियोजन प्रकरणामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघूयात कुठले आहेत. याच्यातला चौथा जो सराव संच 4.1 मधला पहिला, दुसरा हा जे आणि तिसरा हे प्रश्न बघा आणि हा 5वा, 6वा बरोबर? याच्यातला 6वा जास्त इम्पोर्टंट आहे. 5वा तुम्हाला आकडे बदलून येतो. 2 वेळा येऊन गेलाय. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे, त्या पुढच्या सराव संचामध्ये आपल्याला 4.2 मध्ये हा पहिला प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न यांची थोडीशी तयारी करा. ओके. याच्यानंतरचा पुढचा जो सराव संच आहे, त्याच्यामध्ये आता मी फटाफट सांगतो म्हणजे आपला वेळ जास्त वाया नको जायला. पुढच्या सराव संचामध्ये जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये हा परताव्याचा दरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, इम्पोर्टंट आहे. तुम्हाला परताव्याचा दर काढायला 100% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाची थोडीशी तयारी करा. हा प्रश्न करा किंवा मग सराव संचामध्ये सुद्धा परताव्याचा दर आहे. सराव संचामधला हा पहिला प्रश्न थोडासा करा आणि इथे बघा परताव्याचा दर काढा तुम्हाला येतोच. या प्रश्नाची तयारी अशी करा, की या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी आलं पाहिजे उत्तर. तर परताव्याचा दर काढायला तुम्हाला येऊ शकतो किंवा हा प्रश्न तुम्हाला 3 मार्काला येऊ शकतो आला तर. आणि एक श्रीमती देशपांडे यांचा हा प्रश्न हा एका वर्षी येऊन गेलाय. तर हे सगळे प्रश्न तुम्ही करा, पण यातला सगळ्यात इम्पोर्टंट मला जर विचारलं तर परताव्याचा दर आहे. हा प्रश्न हमखास विचारला जातो. पुढचा जो सराव संच आहे, पुढच्या सराव संचामध्ये तुम्हाला 4.4 मध्ये बघा हा पहिला, दुसरा प्रश्न आणि हा चौथा प्रश्न यांची तयारी करा. ठीक आहे. आता पुढे बघा याच्यामध्ये सराव संच 4.A मधले जे तुमचे बहुपर्यायी प्रश्न आहेत ते सगळे करा. यावर्षी बघा हे 2 प्रश्न तर हमखास बऱ्याचदा विचारले जातात, दुसरा आणि तिसरा. पण बाकी सगळे पण करून टाका. आणि जी-एस-टी किती अंकाक्षरे असतात हा एक प्रश्न. ओके. तर या ठिकाणी हा 5वा प्रश्न आतापर्यंत 4-5 वेळा येऊन गेलाय. तर हे सगळे प्रश्न करायचे तुम्हाला कुठले बहुपर्यायी प्रश्न सगळे करा. बाकी नाही केले तरी चालतील. संभाव्यतामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, संभाव्यतामधले सगळे जे आपले हा 5.1 कडे जास्त लक्ष देऊ नका. पण हा तक्ता जरा मित्रांनो नीट बघा. खूप इम्पोर्टंट आहे. सगळे नमुना अवकाश करा. कारण थेट तुम्हाला नमुना अवकाशावरती 1 मार्काला प्रश्न विचारला जातो. जसं की 1 नाणे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश लिहा. 2 नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश लिहा. 3 नाणी फेकली असता मिळणारा नमुना अवकाश लिहा. 1 फासा फेकला असता नमुना अवकाश काय येईल? 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय येईल? तर हे सगळे नमुना अवकाश आपल्याला विचारले जातात 1-1 मार्काला आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये नमुना अवकाश काढणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये डायरेक्ट आपण बघा, मी तुम्हाला इथं पान नंबर 119 बघा. 119 मधला हा पहिला जो प्रश्न आहे तो बघा. 2 नाण्यांवाला प्रश्न आहे. एकाच वेळी फेकले असता. मी प्रत्येक प्रकारचं एक सांगतोय. त्याचबरोबर एका कार्डावर 1 ते 50 पैकी एक संख्या लिहिली आहे. हा कार्डाचा एक प्रश्न जरा थोडासा करा. ओके. त्याच्यानंतर 3 मुले व 2 मुली यांच्यातून एक समिती निवडायची आहे. हा एक प्रश्न करा. यातले सोडवलेले प्रश्न सगळे करा. कारण सोडवलेले प्रश्न येऊ शकतात. 2 फासे फेकले असता हा एक प्रश्न करा. 2 फास्यांचा प्रश्न आहे. हा एक करा. त्याच्यानंतर बघा इथे जर बघितलं 1 फासा टाकलाय याच्यातला हा करा. 2 फास्याचा नका करू. मगाशी आपण बघितलाय. 3 नाणी एकाच वेळी फेकले असता हा प्रश्न यातला करा. हा खूप महत्वाचा आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला येऊ शकतो. पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करायची. कधी-कधी पुनरावृत्ती न करताच्या ऐवजी पुनरावृत्ती करता असा पण येऊ शकतो. बरोबर? त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो पुरुषांचा झाला, 2 पुरुष आणि 3 स्त्रिया म्हणजे 3 मुले, 2 मुली सारखाच आहे. त्याच्यामुळे हा 6वा प्रश्न करा. हा 5वा नाही केला तरी 6वा करा. त्याच्यानंतर पुढे बघा, 1 नाणे फेकले असता, हा एक करा. ओके. आता त्याच्यानंतर 1 फासा टाकला असता आपण बघितलंय मगाशी. 52 पत्त्यांचा जो प्रश्न आहे, पत्त्यांचा प्रश्न हा करा. प्रत्येक प्रकारचा एक-एक प्रश्न करा मित्रांनो आणि हा स्ट्रॉबेरीचा प्रश्न एका वर्षी येऊन गेला होता. त्यामुळे या स्ट्रॉबेरीच्या प्रश्नाचं थोडंसं बघा. ओके. आणि त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर याच्यामधला मला तर वाटतं तुम्ही कुठलाच करायची गरज नाही. कारण ऑलरेडी मागे आपण सगळे बघितलेत. तरी सुद्धा यापैकी जर करायचा झाला, तर यापैकी मित्रांनो हा चौथा जो प्रश्न आहे याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे आपण संकीर्ण प्रश्न संग्रह मधले तुम्हाला मी बोललो, की या ठिकाणी हा प्रश्न सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलेला आतापर्यंत. पण बाकी इतर प्रश्न सुद्धा बघा बहुपर्यायी प्रश्न. आणि त्याच्यानंतर बहुपर्यायी प्रश्नासोबत इथे बघा हा 5वा प्रश्न बघा. त्याचबरोबर हा 5वा प्रश्न, तिसरा प्रश्न, हे प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत. हे पेनाचा प्रश्न हा सुद्धा आपल्याला येतो. ओके. आणि त्याचबरोबर हा प्रश्न पण एकदा येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळं
संकीर्ण प्रश्न संग्रह मधले पण काही प्रश्न या ठिकाणी बघा, किंवा चेंडूचा प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतो, येऊन गेलेला आहे चेंडूचा प्रश्न सुद्धा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न मला यावर्षी जास्त महत्वाचा वाटतो, 5वा. 0, 1, 2, 3, 4 यापैकी अंक देऊन 2 अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. मित्रांनो, हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न जरा नीट करा. हा प्रश्न जास्त आहे, आय-एम-पी जास्त हाय व्होल्टेज प्रश्न आहे. पुढे बघा, सांख्यिकी. सांख्यिकी प्रकरणामध्ये प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित करा मित्रांनो. मध्य, मध्यक, बहुलक. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो, की इथे बघा, सराव संच आपला जो 5वा आहे, सॉरी 6.1 आहे. त्याच्यातला हा पहिला प्रश्न करा, ज्याच्यामध्ये सरळ पद्धतीने मध्य काढायचा आहे. दुसरा प्रश्न करा, ज्याच्यामध्ये गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा थेट 4था प्रश्न, 5वा प्रश्न करा, ज्याच्यात मध्य प्रमाण विचलन पद्धत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे, ज्याच्यात मध्यक आपल्याला काढायचा आहे. तर मध्यक काढताना तुम्हाला मी सांगतो, इथे बघा, हा जो पहिला प्रश्न आहे तो करा, आणि पहिल्या प्रश्नानंतर तिसरा प्रश्न करा. पहिला आणि तिसरा हे 2 प्रश्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे, ज्याच्यात आपल्याला बहुलक काढायचा आहे. तर बहुलकमध्ये जर तुम्ही बघितलं, तर बहुलकमध्ये तुम्ही पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नासोबत मित्रांनो तुम्हाला हा 4था प्रश्न करा, पहिला आणि 4था. पुढे जर आपण बघितलं, पुढचा आपल्याकडे आहे आयता लेख. आयता लेखामध्ये बघा, तुम्ही हा पहिला प्रश्न बघा आयता लेखामध्ये, आणि दुसरा प्रश्न बघा, हे 2 प्रश्न बघा. आयता लेखानंतर वारंवारता बहुभुजामध्ये बघा. वारंवारता बहुभुजामध्ये हा पहिला प्रश्न जास्त इम्पॉर्टंट आहे. 3 मार्काला तुम्हाला प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला ए किंवा दुसऱ्यातला ए मध्ये सुद्धा हा विचारला जाऊ शकतो 2 मार्काला. तर हा प्रश्न इथं तुम्हाला तिसऱ्यातल्या ए मध्ये विचारला की 3 प्रश्न विचारले जातील, आणि दुसऱ्यातल्या ए मध्ये असेल तर 2 प्रश्न किंवा 4 प्रश्न दिले जातील. ओके. आता इथे बघा, किंवा हा वारंवारता बहुभुज, हा एक दुसरा 2 नंबरचा हा एक प्रश्न तुम्ही बघा, जो 4 मार्काला आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा जो सराव संच आहे आपला, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर त्या पुढच्या सराव संचामध्ये 6.6 मध्ये लक्षात घ्या, एक वृत्तालेख काढायची एक तयारी करा, ज्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवा, आणि शेवटचा 5वा आणि 6वा प्रश्न सोडवा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये मी काय म्हटलंय, की या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. एवढा अभ्यास केला की तुमचा सगळा अभ्यास होईल, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रकारचं एक-एक गणित टिक करून दिले, म्हणजे तुमचे प्रत्येक प्रकारच्या गणिताची तुमची या ठिकाणी इथं तयारी होईल. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.